क्वांटिफायर्स इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्ष द्या. क्वांटिफायर म्हणजे काय असणार आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असणार आहे आणि क्वांटिफायरचा यूज कसा करायचा तो बघा. पॉईंट असणार आहे आपला क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट, क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, आता ऍक्च्युली क्वांटिफायर म्हणजे काय ते आपण डिस्कस करूया आधी. याच्या आधी आपण ऐकलंय बघा ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स ऐकलंय आपण. स्टेटमेंटचे आपण टाईप सांगितले होते, स्टेटमेंट काय असणार आहे आणि स्टेटमेंट कशाला म्हणतात, डेफिनेशन आपण त्याची बघितलेली होती. स्टेटमेंट कशाला म्हणतो, सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स ऑर नॉट बोथ सायमल्टेनियसली, असं आपण सांगितलेलं होतं. पण त्याच्यामध्ये काही आपण स्पेशल एक्झाम्पल्स घेतलेले होते. फॉर एक्झाम्पल x+2 इज इक्वल टू 5. समजा असं एक्झाम्पल तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं आहे, मॅथमॅटिकल सेंटेन्स, तुम्हाला विचारलं इज दिस स्टेटमेंट, मग तुमचं आन्सर काय असतं, स्टेटमेंट आहे का x+2 इज इक्वल टू 5? नो, याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. का म्हणत नाही, कारण एक्झॅक्टली याची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आपण सांगू शकत नाही. ती कशावर डिपेंड करते, एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड करते. एक्सची व्हॅल्यू जर समजा 3 असेल, 3+2 आन्सर किती येणार आहे 5. आणि जर आन्सर अदर दॅन 3 असेल तर आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार. मग या टाईपचे जे स्टेटमेंट होते, सेंटेन्स होते ते इंटरप्रेट करण्यासाठी काय आहेत, ओपन आहेत, आणि त्यांना आपण काय म्हणत होतो, ओपन सेंटेन्स. त्याला काय म्हणत होतो आपण, ओपन सेंटेन्स म्हणत होतो. पण आता हा जो क्वांटिफायर दिलेला आहे, या क्वांटिफायरचा आपल्याला एक यूज असा करायचा आहे, ओपन सेंटेन्स जर दिला असेल तर क्वांटिफायरचा यूज करून त्याला तुम्ही स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकता. ऍक्च्युली हे स्टेटमेंट नाही आहे, पण तुम्ही त्याला जर क्वांटिफायर यूज केला, प्रॉपर क्वांटिफायर यूज केला तर ओपन सेंटेन्स कन्वर्ट होऊ शकतं स्टेटमेंटमध्ये. आणि तेच आपल्याला बघायचं आहे कसं आपण करू शकतो आणि ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा असणार आहे स्टेट बोर्डला आपल्या प्रॉब्लेममध्ये, बुकमध्ये कसा असेल तो. तर फॉर एक्झाम्पल समजा हाच एक्झाम्पल घेतो मी, x+2 समजा एक सेट दिला, तुम्हाला एक सेट दिला असेल ऑलरेडी क्वेश्चन मध्ये, एक सेट त्याने दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल एक सेट मी ए डिफाईन केलाय, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असा एक सेट आहे, 1 to 5 नंबरचा सेट आहे. आणि मी एक एक्झाम्पल दिलं की x+3 इज इक्वल टू 5. हे ओपन सेंटेन्स आहे. मला याला आता क्वांटिफायर यूज करायचं आणि काय करायचं आहे, स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं. मग स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करताना आपण काय करणार, दोन टाईपचे क्वांटिफायर आपल्याकडे आहेत. एक युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, नाही कळालं तर नंतर कळत जाईल काय एक्झाम्पल बघतोय आपण. इथं आपण क्वांटिफायर यूज करू शकतो कुठला, देर एक्झिस्ट x belongs to A such that x+3 is equal to 5. स्टेटमेंट. आता हे ओपन सेंटेन्स होतं, या सेंटेन्सला मी थोडंसं असं मॉडिफाय करून लिहिलेलं आहे. कसं लिहिलंय, हा जो सिम्बॉल आहे आपण म्हणतो देर एक्झिस्ट म्हणजे या सेटमध्ये असा एक इलेमेंट x एक्झिस्ट करतो सच दॅट x+3 इज इक्वल टू काय असणार आहे, 5 असणार. मग आता हा जर तुम्ही सेट बघितला, या सेटमध्ये 2 आहे का, आहे. मग 2+3 जर केला तर आन्सर किती येणार आहे, 5 येणार आहे. फक्त इतकंच जर मी लिहिलं तर हे ओपन सेंटेन्स आहे. आणि याच्यामध्ये जर क्वांटिफायर मी यूज केला तर तो काय होतो, स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट होतो. यावर्षी या टाईपचे क्वेश्चन थोडेसे कमी आहेत बुकमध्ये, पण थोडासा माहित असा मी रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगितलं. पण ऍक्च्युली आता क्वेश्चन कसं असणार आहे, क्वेश्चन मी लिहितोय बुकमधलाच क्वेश्चन सॉल्व, एक्झाम्पल लिहूया, मग अनसॉल्व आपण सॉल्व करूया आणि मग बघूया एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे. ओके, यूज कळाला याचा. क्वांटिफायरचा यूज कशासाठी करणार आहे तुम्ही, ओपन सेंटेन्स असतील त्याला स्टेटमेंटमध्ये आपण क्वांटिफायरचा यूज करून कन्वर्ट करू शकतो. दोन टाईपचे क्वांटिफायर आहेत, कुठले ते आपण बघू. ओके, तर दोन टाईपचे क्वांटिफायर. पहिला क्वांटिफायर बघा कुठला आहे, फर्स्ट क्वांटिफायर असणार आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. फर्स्ट क्वांटिफायर आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि सेकंड क्वांटिफायर आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. नाव एक अवघड अशी नाव वाटतात पण इझी आहे. पहिला काय युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि सेकंड काय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता युनिव्हर्सल क्वांटिफायर कधी यूज करतो, समजा एखादा सेट दिलाय आणि त्या सेटमध्ये काहीतरी तुम्ही एक प्रिफर्ड कंडिशन दिली, कंडिशन पण काहीतरी दिलेली असते तुम्हाला. त्या सेट मधलं प्रत्येक इलेमेंट जर कंडिशन फॉलो करत असेल, म्हणजे सगळेच जण काय करतात कंडिशन फॉलो करतात,
तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज करायचा असतो. म्हणजे सगळे एलिमेंट इन्क्लूड होण्यासाठी आपण काय करतो, युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज करतो. मग त्याचा सिम्बॉल बघा काय असा असेल, इन्व्हर्टेड ए असेल. ए जसं असं कॅपिटल ए बघायचं, त्याला इन्व्हर्ट केला तुम्हाला काय मिळू शकतो, युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल. हा रीड करताना आपण कसा रीड करतो, फॉर ऑल. कसा रीड करणार आहे आपण, फॉर ऑल. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, फॉर ऑल. आणि हा जो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर त्याचं नोटेशन कसं आहे, ई. ई टाईप असतो, ई असेल कॅपिटल ई. त्याचा तुम्ही जर अपोजिट केला तर तुम्हाला असा सिम्बॉल मिळेल. याला आपण काय म्हणणार आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि हा रीड करताना आपण रीड करणार आहे देअर एक्झिस्ट. काय म्हणणार, देअर एक्झिस्ट. म्हणजे आपल्या सेटमध्ये, दिलेल्या सेटमध्ये एखादा इलेमेंट एक्झिस्ट करतो हे दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर यूज करणार आहे. मग आता ऍक्च्युली क्वेश्चन कसा असतो बघूया. बुक मधला मी क्वेश्चन लिहितोय, क्वेश्चन लिहूया आणि डिस्कस करूया कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं. पण त्याच्या आधी याच्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर दिला असेल तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही कशा फाइंड आउट करणार आहे. तर समजा तुम्हाला फॉर ऑल दिलाय, युनिव्हर्सल क्वांटिफायर दिला, काय दिला, फॉर ऑल म्हणजेच काय, युनिव्हर्सल क्वांटिफायर तुम्हाला दिलेला आहे. ओके, युनिव्हर्सल क्वांटिफायर दिलेला आहे. आता तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. युनिव्हर्सल क्वांटिफायरची काय करायची, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, एखादं स्टेटमेंट दिलंय आणि जर युनिव्हर्सल क्वांटिफायर त्याच्यामध्ये असेल तर ट्रू कधी येणार आहे, ट्रू कधी येणार आहे, जेव्हा एव्हरी इलेमेंट सॅटिस्फाईज गिवन कंडिशन. एव्हरी इलेमेंट सॅटिस्फाईज गिवन कंडिशन. एक तुम्हाला सेट दिला असेल, सेट मधला प्रत्येक इलेमेंट जर काय करत असेल, गिवन कंडिशन सुद्धा दिली असेल, तर सॅटिस्फाय करत असेल तरच काय होणार आहे, तो स्टेटमेंट ट्रू होणार. एक्झाम्पल बघताना तुम्हाला कळेल ऍक्च्युली काय करतं. फक्त लक्षात ठेवायचं, युनिव्हर्सल क्वांटिफायर ट्रू कधी असणार आहे, एव्हरी इलेमेंट ट्रू पाहिजे, प्रत्येक इलेमेंट त्यातला काय पाहिजे, ट्रू पाहिजे. आणि फॉल्स कधी असणार आहे, फॉल्स कधी असणार आहे, ऍटलिस्ट वन नॉट सॅटिस्फाईंग गिवन कंडिशन. सॅटिस्फाईंग गिवन कंडिशन म्हणजे पूर्ण सेटमध्ये एक जरी इलेमेंट असा असेल जो कंडिशन सॅटिस्फाय करत नाही तर स्टेटमेंट काय येतं, फॉल्स आहे. म्हणजे अदरवाईज तुम्हाला सांगायचं काय आहे की ट्रू येण्यासाठी प्रत्येक इलेमेंटनं कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तेव्हाच काय येणार, युनिव्हर्सल क्वांटिफायर ट्रू येणार आहे. नेक्स्ट त्याच्या देअर एक्झिस्ट एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर बघा. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी काय करणार तुम्ही, त्यासाठी लक्षात ठेवायचं ट्रू कधी असणार. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर जर यूज केला तर तो ट्रू कधी असणार आहे, ट्रू कधी असणार आहे, जेव्हा ऍटलिस्ट एक एलिमेंट जर सॅटिस्फाय करत असेल. ऍटलिस्ट एक एलिमेंट, कुठलाही एक एलिमेंट असेल सॅटिस्फाय करत असेल तर देअर एक्झिस्ट स्टेटमेंट असेल ते काय होणार आहे, ट्रू होणार आहे. ओके, काय सांगतोय बघा, ऍटलिस्ट वन इलेमेंट काय करायला पाहिजे, कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तर काय येणार आहे, देअर एक्झिस्ट जर स्टेटमेंट असेल तर ते ट्रू येणार आहे. नेक्स्ट फॉल्स कधी येणार आहे, स्टेटमेंट फॉल्स कधी येणार, जेव्हा ऑल इलेमेंट डू नॉट सॅटिस्फाय गिवन कंडिशन. डू नॉट सॅटिस्फाय गिवन कंडिशन, जेव्हा तुमच्या सेट मधला कुठलाही इलेमेंट जर सॅटिस्फाय करत नसेल गिवन कंडिशन तर तो काय येतो, फॉल्स येतो. ओके, आता ऍक्च्युली तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, लक्षात फक्त काय ठेवायचं तुम्हाला, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू कधी येणार आहेत इतकंच लक्षात ठेवायचं, बाकीचं तुम्हाला काही लक्षात ठेवायचं. फॉल्स कधी येणार हे लक्षात ठेवू नका, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, ट्रू स्टेटमेंट कधी येणार आहे. मग आता ट्रू कधी येणार आहेत बघा दोन्ही स्टेटमेंट. पहिला युनिव्हर्सल क्वांटिफायर कधी येणार आहे, जेव्हा प्रत्येक एलिमेंटनं काय करायला पाहिजे, कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्झिस्टेन्शियल कधी येणार आहे, एक जरी इलेमेंट सॅटिस्फाय केला तर ट्रू, दोन केला तरी चालतील, तीन चालतील, चार चालतील, सगळे चालतील, पण ऍटलिस्ट एक जरी सॅटिस्फाय करत असेल तर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि इथं काय येणार आहे, सगळ्या एलिमेंटने काय करायला पाहिजे, कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तरच तो काय येणार आहे, ट्रू येणार. कळतंय का बघा, हे दोन कंडिशन फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. युनिव्हर्सल साठी सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे, एक्झिस्टेन्शियल साठी ऍटलिस्ट एक जरी सॅटिस्फाय झाला तरी सफिशियंट आहे.
आता आपण क्वेश्चनवर जाऊया. आता ही सगळी इन्फॉर्मेशन झाली बेसिक. आता आपल्याला क्वेश्चनवर जायचं. ऍक्च्युली बुक मधलाच क्वेश्चन मी घेतोय. क्वेश्चन बघा कसा दिलाय. फॅन लावू शकत नाही, नाहीतर आवाज भरपूर नॉईस येतो, त्यामुळे गरम होतंय फार इथं. ओके, नेक्स्ट पॉइंटवर या. क्वेश्चन लिहून घ्या. आता क्वेश्चन बघा कसा असणार आहे. इफ क्वेश्चन लिहितोय मी. इफ ए इज इक्वल टू, ए म्हणजे तुम्हाला एक सेट दिला असेल त्यांनी. सेट काय दिला बघा, 1 2 3 4 5 6 and 7 हा सेट दिलाय आणि विचारलंय डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग हा क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये. हा ऍक्च्युली क्वेश्चन असतो. एक सेट तुम्हाला दिला असेल, ए काही सेट दिले, ए बी सी काय असेल, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आणि इथं तुम्हाला क्वेश्चन आणि कंडिशन दिली. मग पहिली कंडिशन बघा काय दिली त्यांनी. देयर एक्झिस्ट, सिम्बॉल लक्षात ठेवा, देयर एक्झिस्ट एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर, देयर एक्झिस्ट x belongs to a such that x minus 4 is equal to काय असणार आहे, 3 असणार आहे. ओके, सेकंड बघा क्वेश्चन काय, फॉर ऑल x belongs to a x plus 1 is greater than equal to 3. थर्ड आहे फॉर ऑल x belongs to a x minus काय हा 8 minus x is less than 7. आणि फोर्थ बघा, there exist x belongs to a such that x plus 8 is equal to 16. Okay, ओके. तर या क्वेश्चन लिहिलेला आहे. टोटल क्वेश्चन हा लिहिलेला आहे. बुक मधलाच क्वेश्चन आहे. सॉल्व एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. आता आन्सर लिहायच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. फक्त क्वेश्चन समजून घ्या कसा असेल तो. एकदा क्वेश्चन कळाला, दॅट्स इट, नो प्रॉब्लेम. आता फर्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे यांच्या तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं. हा ट्रू आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, इतकंच मला सांगायचं. मग बघा हा सेट आहे. सेटवर सगळ्यात आधी लक्ष द्यायचं. सेट कुठला दिलेला आहे तुम्हाला. सेट दिला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ए मध्ये इथे इलेमेंट आहे. एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही या पुट करू शकता. ओके, पहिला स्टेटमेंट घ्या, देयर एक्झिस्ट. आता देयर एक्झिस्ट युनिव्हर्सल साठी मगाशी सांगितलं मी, युनिव्हर्सल जर असेल तर सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. ऑल मस्ट फॉलो गिव्हन कंडिशन. आणि देयर एक्झिस्ट असेल तर ऍटलिस्ट एक जरी फॉलो करत असेल कंडिशन तर स्टेटमेंट ट्रू येणार, अदरवाइज फॉल्स असते. देयर एक्झिस्ट असेल तर काय बघणार, एक तरी इलिमेंट पाहिजे, त्यांना काय करायला पाहिजे, कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. जर करत असेल तर दॅट्स इट. आता इथं बघा कंडिशन इथं दिलेली, इथं कंडिशन देऊ, x minus 4 is equal to 3. x minus 4 is equal to 3 याचा आन्सर आपल्याला लिहायचा. मग बघा ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एक तरी इलिमेंट, ऍटलीस्ट एक इलिमेंट आहे का त्यात बघा. x minus 4 is equal to 3 म्हणजे 1 minus 4 9, 2 minus 4 किती येणार -2, 3 minus 4 -1, 4 minus 4 0, हा 1 येईल, 6 minus 4 2 येईल आणि 7. बट x ची व्हॅल्यू जर 7 पुट केला, x ची व्हॅल्यू जर तुम्ही 7 पुट केला तर आन्सर काय येणार बघा, x 7 minus 4 आन्सर किती येणार, 3 येणार. करेक्ट आहे. म्हणजे एक इलिमेंट असा आहे या सेटमध्ये, ऍटलीस्ट एक तरी इलिमेंट असा आहे जो काय करतो, ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. मग याची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार. दॅट्स इट. देयर एक्झिस्ट असेल तर फक्त एक तरी इलिमेंट मिळतो का बघायचं. 2 मिळाले चालतील, 3 मिळाले तरी चालतील, ऍटलीस्ट एक तरी इलिमेंट पाहिजे जो कंडिशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. आणि असा एक आपल्याकडे इलिमेंट आहे जो कंडिशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. मग लिहायचं, लिहिताना आन्सर लिहिणार हियर x is equal to 7. here for x equal to 7 मी काय लिहितो, x minus 4 is equal to 7 minus 4 is equal to किती, आन्सर 3. कंडिशन सॅटिस्फाय होते. therefore x equal to 7 satisfies given condition. x equal to 4 काय करतो, गिवन कंडिशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. आणि फक्त आता लास्टला आन्सर लिहायचं, सॅटिस्फाय करतो तर ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, t असणार आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट
गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे सांगा, ट्रू असणार. काय असणार आहे, दिसत नसेल तर सांगतो, काय लिहिणार आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. दॅट्स इट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन कळाला असेल. एक्झिस्टेन्शियल असेल, एक तरी शोधायचा मिळतो का कंडिशन सॅटिस्फाय करणारा, मिळाला तर ट्रू, नाही मिळाला तर फॉल्स. युनिव्हर्सल साठी सगळ्यांनीच सॅटिस्फाय करायला पाहिजे तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. सेकंड वर या काय बघा, फॉर ऑल दिलं. फॉर ऑल साठी काय करायला पाहिजे, काय सांगितलं, सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायलाच पाहिजे, सगळ्या एलिमेंटनी कंडिशन सॅटिस्फाय करा. तर करतात का बघा, x + 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. मग तर x ची व्हॅल्यू मी 1 पुट करतो, 1 + 1 2 किती येणार, 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. पहिल्यांदाच काय होते, कंडिशन काय होते, सॅटिस्फाय होत नाही. फॉर ऑल युनिव्हर्सल साठी सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे तर ट्रू येणार आहे. तर पहिल्यांदाच आपल्याला दिसतंय कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ओके, माझं 2 पुट करून बघा, 2 + 1 किती येणार आहे, 3. 3 इज इक्वल टू 3, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. मग 3 पुट केलं तर 3 + 1 4 इज ग्रेटर दॅन 3. बाकी सगळ्यांसाठी कंडिशन सॅटिस्फाय होते, फक्त x = 1 साठी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. पण फॉर ऑल दिसतंय, तर तुम्हाला काय दिसतं, युनिव्हर्सल क्वांटिफायर सगळ्यांनी सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. पण एक एलिमेंट असा जो सॅटिस्फाय करत नाही, मग आन्सर काय येणार, फॉल्स येणार आहे. सगळ्यांनी केला सॅटिस्फाय तरच आन्सर ट्रू, अदरवाइज फॉल्स असेल. मग काय करायचं आहे बघा, मग लिहायचं, देअरफॉर सेकंडचा आन्सर देतो. हिअर x = किती, 1. x = 1 डू नॉट सॅटिस्फाय गिवन कंडिशन. आता गिवन कंडिशन काय आहे बघा, x + 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, द ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. दॅट्स इट. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. कळतंय का. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. फक्त हे लक्षात ठेवा, दोन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायला बघा, मेन पॉईंट फक्त लक्षात ठेवायचं, ट्रू कधी येणार आहेत, बाकीचं मी लिहू घेतो. आता बघा, फॉर ऑल दिलाय, परत फॉर ऑल असेल तर काय करणार सांगितलं, काय करणार, फॉर ऑल असेल तर सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. तर सगळी कंडिशन सॅटिस्फाय करतात का बघा, काय दिले बघा, 8 - x इज लेस दॅन इक्वल टू 7. 8 - x, पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 1 पुट करतो. थांबा क्वेश्चन 1 मिनिट बघतो मी, क्वेश्चन थोडासा. 8 - x, सॉरी इथं 8 - x इज लेस दॅन इक्वल टू, करेक्ट. ओके, 8 - x करेक्ट आहे, इक्वेशन करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. 8 - x इज लेस दॅन इक्वल टू 7. आता 1 पुट केला तर किती येणार, 8 - 1 किती, 7 इज लेस दॅन इक्वल टू 7. करेक्ट आहे का, लेस दॅन नाही आहे पण इक्वल टू साइन आहे, म्हणजे हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते. नेक्स्ट कंडिशन बघा, 2 जर पुट केला तर काय होणार आहे, 8 - 2 किती, 6 इज लेस दॅन इक्वल टू 7. ऑब्वियसली करेक्ट आहे. 3 पुट करा, 8 - 3 किती येणार आहे, 8 - 3 किती, 5 इज लेस दॅन 7. करेक्ट आहे, सॅटिस्फाय होते. 4 पुट करा, 4 येणार आहे आन्सर, लेस दॅन 7 आहे. 5 पुट करा, 8 - 5 3 येणार आहे. 6 पुट करा, आन्सर किती येणार आहे, 2 येणार आहे. 7 पुट केला तर 8 - 7 आन्सर किती येणार, 1. म्हणजे सगळे एलिमेंट कंडिशन सॅटिस्फाय करतात. कुठलाही एलिमेंट घ्या, ही जी कंडिशन आहे 8 - x लेस दॅन इक्वल टू 7, सगळे कंडिशन काय करतात, सगळे एलिमेंट काय कंडिशन सॅटिस्फाय करतात, म्हणून ही स्टेटमेंट काय ट्रू आहे. फॉर ऑल साठी काय करायचं, सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे, सगळे एलिमेंट सॅटिस्फाय करतात. मग आन्सर काय ना सांगा, आन्सर काय येणार आहे, आन्सर काय येणार बघा, थर्ड नंबरचा. हिअर all element satisfies given condition. therefore truth value t लिहू शकता, किंवा अजून तुम्हाला थोडंसं इथे लिहायचं असेल तर कसं लिहू शकता, here x belongs to a म्हणजे हा जो x belongs to a म्हणजे कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. here x belongs to a satisfies given कंडिशन. आता कंडिशन पण वाटल्यास तुम्ही लिहू शकता, कंडिशन काय, 8 - x लेस दॅन इक्वल टू 7. therefore given statement line लिहायचं, the truth value of given statement काय असणार आहे,
ट्रू असणार आहे. आता सगळे एलिमेंट काय करतात, कंडिशन सॅटिस्फाय करतात. ओके, लास्ट क्वेश्चन वर जाऊया. लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन दिला आहे, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट काय x प्लस 8 इज इक्वल टू 16. मग बघा, देयर एक्झिस्ट दिलाय, देयर एक्झिस्ट म्हणून काय सांगितलेलं मी, ऍटलिस्ट एकानं जरी कंडिशन सॅटिस्फाय केली तर ट्रू. मग ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट असा आहे का बघा जो कंडिशन सॅटिस्फाय करतो. कोण आहे का? 1 प्लस 8 9 इज इक्वल टू 16. नो, 2 3 9. 6 पुट केला तर किती येणार, 14 येणार. 7 पुट केला तर किती येणार आहे, 15 येणार. 50 इज नॉट इक्वल टू 16. म्हणजे कुठलाही एलिमेंट यातला असा नाही आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. देयर एक्झिस्ट साठी काय पाहिजे, ऍटलिस्ट एक तरी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, मग ट्रू येणार. आता कोणी सॅटिस्फाय करत नाही, असं काय येणार आहे, फॉल्स येणार. देयरफॉर हियर नो एलिमेंट satisfies given condition. Therefore truth value of given statement, truth value काय येणार आहे सांगा, given statement ची काय असणार आहे, false असणार आहे आणि f असणार. बघा कळतंय का? अजून एक एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मध्ये, ते आपण सॉल्व्ह करूया. पहिला हे कळालं का बघा, युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर सगळ्या एलिमेंटने कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर ऍटलिस्ट एक एलिमेंट, कुठलाही एक एलिमेंट जर सॅटिस्फाय करत असेल कंडिशन तर काय येणार आहे, आन्सर ट्रू येणार. एकच एलिमेंट सॅटिस्फाय करायला पाहिजे असं नाही, 2 करतील 3 करतील, पण कमीत कमी एकानं तरी सॅटिस्फाय करायला पाहिजे तरच तो ट्रू येणार आहे, अदरवाइज काय असणार आहे, फॉल्स असणार. कळतंय का बघा? ओके ओके, जरा नेक्स्ट क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे. क्वेश्चन तुम्हाला वाटलं तर लिहून घ्या, किंवा बुकमध्ये 1.3 एक्सरसाइज मधला काही हा क्वेश्चन आहे तो तुम्ही लिहून घ्या, रीड करा स्पेसिफिकली कसा आहे तो. मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघूया. तर पहिल्यांदा बघा, आधी सेट बघा, सेट कुठला दिलाय तो आधी बघा. सेट ए दिलाय 3 5 7 9 11 12, म्हणजे 3 5 7 9 11 12 हा आपला सेट आहे. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज पॉसिबल ते आहेत. तर त्यावेळी आपल्याला कंडिशन मध्ये यूज करायचे, कंडिशन सॅटिस्फाय होतात का बघायचे. आता युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर काय सांगितलेलं, इच एलिमेंट मस्ट सॅटिस्फाय गिव्हन कंडिशन. आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर ऍटलिस्ट वन एलिमेंट मस्ट सॅटिस्फाय गिव्हन कंडिशन, हे आपल्याला माहित पाहिजे. चला, पहिली कंडिशन देयर एक्झिस्ट दिसतो, देयर एक्झिस्टला काय सांगितलेलं, ऍटलिस्ट वन एलिमेंट मस्ट सॅटिस्फाय गिव्हन कंडिशन. आता कुठला एक एलिमेंट मिळतो का बघा पूर्ण सेट मध्ये जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. कुठला कंडिशन सॅटिस्फाय करतो का, की x ची व्हॅल्यू यापैकी पुट करायची, x मायनस 8 आन्सर 1 येतो. कोणाचं येतं का तसं येतं, कशाचं येतं, x इक्वल टू 9. x इक्वल टू 9 जर तुम्ही पुट केला आन्सर काय येणार आहे, 9 मायनस 8 इक्वल टू 1, म्हणजे कंडिशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होते. एक जरी एलिमेंट असेल तर आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी. मग याचा आन्सर कसा असेल, आन्सर लिहिताना कसं लिहितो, इथे लिहितोय आन्सर मी, किंवा इथं पुढे लिहिलं तरी चालेल का, आन्सर पुढे लिहितो. आन्सर काय असणार आहे बघा, इथंच लिहितो आन्सर याच्या पुढे. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हिअर x इक्वल टू किती 9 satisfies given कंडिशन. आता कंडिशन काय, x मायनस 8 इक्वल टू 1, आणि एकानं जरी सॅटिस्फाय केली एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर साठी तर तो काय असतो, ट्रू असतो. देयरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे, ट्रू. इज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल एक्झाम्पल आहे. चला, फर्स्ट एक्झाम्पल झाला, कळालं का बघा. देयर एक्झिस्ट असेल तर एक तरी शोधायचा, आन्सर ट्रू येणार. फॉर ऑल साठी सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा, युनिव्हर्सल क्वांटिफायर काय दिलाय बघा, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a x² प्लस x इज एन इवन इंटिजर. हे तुम्हाला थोडंसं सॉल्व्ह करून बघायला पाहिजे ऍक्च्युली कसं आन्सर येणार आहे त्याचं. ओके, फॉर ऑल दिलं तर सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. मी तर जेवढे एलिमेंट तुम्हाला दिलेत सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. मग 3 5 7 9 11 12 सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. कुठली कंडिशन, x² प्लस x इज एन इवन इंटिजर. x² प्लस x, आता x² प्लस x म्हणजे काय, नंबरचा स्क्वेअर करा आणि तोच नंबर त्याच्यामध्ये ऍड करा. आता 3 आहे, 3 चा स्क्वेअर किती येणार आहे, त्यामध्ये काय करायचं म्हणजे 3 ऍड करायचा, आणि हा जो आन्सर आहे तो काय असेल,
इवन इंटीजर आहे अशी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते का बघा. किती येणार 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 3 किती 12. 12 इवन आहे का येस आहे. पुढचा नंबर 5 आता 5 चा स्क्वेअर प्लस 5 आन्सर किती येणार आहे 5 स्क्वेअर किती 25 प्लस 5 किती येणार आहे 30. 30 आहे का इवन येस इवन आहे. नेक्स्ट 7 स्क्वेअर काय येतो बघा 7 स्क्वेअर किती 49 प्लस 7 आन्सर किती येतं 56 इवन अगेन. 9 किती 9 चा स्क्वेअर किती येणार 81 प्लस 9 आन्सर किती येणार आहे 90 अगेन इवन. 11 किती 121 प्लस 11 आन्सर किती येणार आहे 132 येस अगेन इवन. आणि लास्टला 144 12 चा स्क्वेअर प्लस 12 आन्सर किती येणार आहे 156. मग इथं जर बघितलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स सगळे इलेमेंट काय करतात गिवन कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग फॉर ऑल साठी सगळे इलेमेंट जर कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे. मग लिहिताना कसं लिहिणार आहे आपण लिहू शकता डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहिताना लिहायचं असेल तर सेकंडचा आन्सर हिअर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. फॉर ऑल लिहिला तरी चालेल. फॉर ऑल म्हणजे सगळे एलिमेंट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाईज गिवन कंडिशन. आता गिवन कंडिशन काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे ट्रू असणार आहे कॅपिटल टी असणार आहे. कळते का बघा ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय देअर एक्झिस्ट ला काय करायचं ऍटलीस्ट एक एलिमेंट शोधा जो कंडिशन सॅटिस्फाय करतो. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय फाइंड आउट करायचं एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह नंबर. एखाद्या नंबरचा तुम्ही स्क्वेअर करताय तो काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. कोणाचा येतो आपल्याला माहित आहे स्क्वेअर केल्यावर असं निगेटिव्ह कशाचं येतं इमॅजिनरी नंबरचं. इमॅजिनरी नंबर असेल आय त्याचा जर स्क्वेअर तुम्ही केला तर असं काय येतं निगेटिव्ह येतं. पण इथं कुठं तुम्हाला सेटमध्ये इमॅजिनरी नंबर दिसतात का नाही सगळेच रिअल नंबर आहेत. मग याचा स्क्वेअर केला आन्सर काय मिळणार तुम्हाला ग्रेटर दॅन 0 मिळणार. लेस दॅन 0 मिळणार आहे का नाही. मग इथं देअर एक्झिस्ट आहे आणि यामध्ये एकही एलिमेंट काय करत नाही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. एक जरी सॅटिस्फाय केला असता तर ट्रू आला असता पण एकही एलिमेंट असा नाही जो काय करत नाही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये म्हणून हा काय फॉल्स आहे. मग लिहिताना कसं लिहिणार आहे आपण थर्डचा आन्सर हिअर नो इलेमेंट एक्स बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाईज गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन आपल्याला माहिती आहे का एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना तुम्ही लिहा टोटली तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. तुम्ही पूर्ण वर्ड मध्ये लिहा देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. कळतंय. चला थर्ड क्वेश्चन झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन वर चला. इथले पुस्तक मी तिन्ही क्वेश्चन याची काही गरज नाही आपल्याला आता आन्सर वरच लिहितो मी. थर्ड क्वेश्चन बघा काय दिला. फोर्थ क्वेश्चन बघा सेट मी पुसलेला आहे. सेट तुम्हाला लक्षात आहे काय होता सेट काय होता 3 5 7 9 11 आणि चला सेट महत्वाचा आहे 3 5 7 9 11 आणि काय 12 हा सेट आहे. हा लक्षात पाहिजे नाही तर तोच विसरला तर बघणार कुठे व्हॅल्यू तुम्ही एक्स. ओके तर बघा एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स इज अन इवन नंबर. एक्स इज अन इवन नंबर. सेट ए दिलाय तुम्हाला 3 5 7 9 11 आणि काय 12. तर एक्स इज अन इवन नंबर. इवन नंबर आहे का हो सेटमध्ये तुमच्या एक्स मध्ये आहे का बघा 3 नाही आहे 5 नाही आहे 7 नाही आहे 9 नाही 11 नाही फक्त काय 12 हा इवन नंबर आहे. बाकी कुठलीही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही तिथं. आता इथं आन्सर तुम्हाला लिहायला पाहिजे. वर्डिंग तुम्ही तुमचं यूज करू शकता. स्वतःच्या वर्डिंग मध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. पर्टिक्युलर वर्डिंग पाहिजे असं नाही आहे. रिझन बरोबर लिहायचं. मॅथमॅटिकली बरोबर रिझन लिहिला तर मार्क मिळतील तुम्हाला. महत्वाचं आहे की ट्रूथ व्हॅल्यू सांगा ट्रू आहे का फॉल्स हे सगळ्यात महत्वाचं आहे. रिझन तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. आता बघा एक्स इज अन इवन नंबर. आता इवन हा नाही आहे 3 5 7 9 11 नाही आहे. हिअर असं लिहू शकतो एक्स इक्वल टू 3 5 7 9 and 11 do not satisfies given
condition that x is an even number, लिहू शकता, that is x is an even integer. Therefore काय येणार आहे, आन्सर काय लिहिणार तुम्ही, therefore the truth value of given statement is false. आता इथं काय होतं, फॉर ऑल होता, सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. एकाला जरी सॅटिस्फाय नाही केला तर आन्सर फॉल्स येईल. तर कोणी म्हणजे 1 2 3 4 5 एलिमेंट सॅटिस्फाय करत नाही तर आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. लिहा तुम्ही इथं द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. तर हेच आन्सर तुम्ही असं लिहू शकता, द गिवन कंडिशन हिअर, द गिवन कंडिशन इज डू नॉट सॅटिस्फाईड एक्सेप्ट x इक्वल टू 12. तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकता आन्सर, असं काही नाही आहे, पण असं लिहिलं तर बेटर. म्हणजे कुठले सॅटिस्फाय करत नाही ते सगळे नंबर आपण लिहून टाकले. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट 3x plus 8 is greater than 40. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आणि इथं काय दिले बघा, देयर एक्झिस्ट. आता देयर एक्झिस्ट म्हणजे ऍटलिस्ट एकानं जरी सॅटिस्फाय केली कंडिशन तर सफिशियंट. ऍटलिस्ट एक शोधा, ऍटलिस्ट एक मिळतो का बघा, मिळाला तर संपला. आन्सर काय येणार आहे, देयर एक्झिस्ट असेल तर एक शोधायचं बस, आन्सर ट्रू आलं. दुसरा शोधत पण बसू नका तुम्ही, काही गरज नाही. एक एलिमेंट सॅटिस्फाय झाला तर ट्रू असणार आहे. आता बघा कोण ट्रू फॉल्स, मी सगळ्यात मध्ये ही मोठी व्हॅल्यू पुट करतो. 12 जर पुट केला तर किती ना, 12 into 3 किती येणार आहे, 36 plus 8 आन्सर किती येणार आहे, 44. आणि 44 इज ग्रेटर दॅन 40 आहे का, येस, सॅटिस्फाय करतो. 11 पुट करतो, 11 3 जा 33 प्लस 8 आन्सर किती येणार आहे, 41 इज ग्रेटर दॅन 40, येस, सॅटिस्फाय होतो. 9 पुट करा, 9 into 3 27 प्लस 8 किती येतो, 35, सॅटिस्फाय करत नाही आहे. मग पुढच्या कुठल्याही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही, फक्त 2 व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात गिवन कंडिशन, x इक्वल टू 11 आणि x इक्वल टू 12. मग तेच फक्त तुम्हाला लिहायचं आहे. हिअर 5th नंबर क्वेश्चनचा आन्सर, हिअर x इक्वल टू 11 and x इक्वल टू 12 satisfies given कंडिशन. आणि कंडिशन आपल्याला माहिती आहे, कंडिशन काय, 3x plus 8 is greater than काय, 40. Therefore the truth value of statement is true. Therefore truth value of given statement is true. तुम्ही लिहायचं आहे इथं लिहा, the truth value of given statement is काय असणार आहे, true, कॅपिटल. करेक्ट आहे, कळतंय का बघा. लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे आपला. लास्ट क्वेश्चन बघा, आन्सर कसं लिहिणार आहे आपण. लास्ट क्वेश्चन फॉर ऑल साठी दिला. फॉर ऑल म्हणजे सगळ्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे, सगळ्यांनी कंडिशन सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. फॉर ऑल दिला, कुठली कंडिशन आहे, 2x plus 9 is greater than 40. 2x plus 9 is greater than 14. बघा कंडिशन सॅटिस्फाय होते का. इथं जर मी 3 पुट केला, स्मॉलेस्ट नंबर पुट करतो, ग्रेटर दॅनचं बघायला मी स्मॉलेस्ट नंबर पुट करतो. मग 3 पुट केला तर 3 into 2 किती होणार आहे, 6 plus 9, 3 into 2 3 into आन्सर किती येणार आहे, 6 plus 9 किती येणार आहे, हा 15 इज ग्रेटर दॅन 14. करेक्ट आहे का, स्टेटमेंट करेक्ट आहे. 15 इज ग्रेटर दॅन 14, येस. 5 पुट केला तर 5 into 2 किती, 10 plus 9 19 इज ग्रेटर दॅन 14, करेक्ट आहे. पुढच्या व्हॅल्यू मग घेत जावं, त्यापेक्षा मोठ्याच येणार आहेत व्हॅल्यू, कारण त्या सगळ्या व्हॅल्यू मोठ्याच आहेत त्यापेक्षा. मग आन्सर काय येणार आहे, सगळे इलेमेंट काय करणार, ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. आणि फॉर ऑल जर असेल तर एव्हरी इलेमेंट मस्ट सॅटिस्फाय गिवन कंडिशन, देन ओनली द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. आता इथे सगळे कंडिशन सॅटिस्फाय करतात तर गिवन स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मग लिहिताना कसं लिहिणार, हिअर फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, म्हणजे a मधले सगळे x च्या व्हॅल्यूज, किंवा तुम्ही लिहू शकता, तुम्हाला असं जर लिहायचं लिहू शकता, हिअर ऑल द इलेमेंट belongs to a satisfy given condition, असं सुद्धा लिहू शकता. हिअर फॉर ऑल x belongs to a satisfies given condition. आता कंडिशन काय आहे बघा, 2x plus 9 is greater than काय, 14. Therefore the truth value of given statement, the truth value
द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. बघा थोडंफार क्लिअर झालाय का हा क्वेश्चन. तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायला पाहिजे थोडंसं, पण लक्षात फक्त तुम्हाला हा शॉर्टकट ट्रिक ठेवायची आहे की युनिव्हर्सल क्वांटिफायर जर असेल तर सगळ्या एलिमेंटनी कंडिशन सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. एक एलिमेंट सोडून चालत नाही. सगळ्या एलिमेंटनी कंडिशन सॅटिस्फाय केली तरच आन्सर ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरसाठी काय सांगितलंय, एखादा एलिमेंट कुठल्याही पूर्ण सेटमध्ये असा एखादा एलिमेंट असेल जो कंडिशन सॅटिस्फाय करतो तर आन्सर काय येणार आहे, ट्रू. सर 2 आले तर काय करायचं, यस 2 आले चालतील, 3 चालतील, 4 चालतील, पण ऍटलिस्ट 1 कमीत कमी एक तरी पाहिजे ज्याने कंडिशन काय करायला पाहिजे, सॅटिस्फाय करायला पाहिजे, तर आन्सर काय येणार आहे, ट्रू. अदरवाईज आन्सर फॉल्स असणार आहे. मिसलेनियस मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन मिळतील, जाऊन ट्राय करा. नाही आले तर तुम्ही नंतर परत विचारू शकता. परत त्याच्यावर मे बी आपण एक्सप्लेनेशन देऊया किंवा व्हिडिओ बनवूया, त्याच्यावर काही अडचण नाही. ओके, प्रॅक्टिस करत राहा, येऊन जा.